नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अजितदादांची चौफेर टोलीबाजी इतकी बघायला मिळते आज, आणि त्याची चर्चा महाराष्ट्रात आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेली की काय? आज विश्लेषणाचा मुद्दा हाच आहे, पण तसं काहीही नाही आहे की ते विरोधात गेलेले आहेत. हेच आज बोलायचं आहे. अजितदादा अमित शहांना भेटून आले, हे तर सगळीकडे झालं. निवडणुकीच्या आधीच्या ह्या घटना सगळ्या दिल्लीत शिजलेल्या आहेत. सगळ्या अमित शहांना तोडून अजित पवार काहीही करू शकणार नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या पक्षातल्या राजकारण्यांना माहिती आहे. आणि उगीच आता आपलं काहीतरी ते भारतीय जनता पक्षावर टीका करतात वगैरे, हे सगळं चालू आहे. पण हे अंडरस्टँडिंग नाही चालू आहे. म्हणजे अमित शहा यांनी काहीतरी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. काका आणि पुतण्या हे एकत्र आलेले आहेत, आणि ते आता सूचक वक्तव्य अजितदादांनी सुद्धा कालच्या एका भाषणात केलेलं आहे. म्हणजे काका माझे कसे आदर्श आहेत, आता नंतर काकांच्यामुळं मी कसा घडलो हे सुद्धा ते सांगतील. आणि हे सगळं त्यांचे पवार साहेबांचे, शरद पवार साहेबांचे जे खासदार आहेत, त्यांची गरज आज भारतीय जनता पक्षाला आहे. म्हणजे आहे. चंद्राबाबू नायडू कुठल्याही क्षणाला जातील, काही सांगते. वरचं जे राजकारण आहे केंद्रातलं, ते सुद्धा अस्थिर आहे आता. अशा वेळेला अजितदादांची आणि शरद पवारांची भांडणं मिटली पाहिजे. अमित शहांच्यापाशी या बाबतीत नक्की बैठका झाल्या, आणि ह्या दिल्लीतल्या बातम्या, दिल्लीतल्या चर्चा आहेत, ह्या अजून आता हे आरोप केला तरी ते तात्पुरतं त्याला उत्तर दिलं जाईल, पण हे सगळं काहीही नाही आहे. अजितदादा आणि हे एकत्र येऊन फक्त ते इंडिया आघाडी जो विषय आहे शरद पवारांचा, त्याच्यासाठी ते थोडं थांबतील, ते काहीतरी मार्ग काढतील. परंतु सगळे खासदार आणि आमदारही हे सगळे आता भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि अमित शहांना दुखवून अजितदादा काहीच करू शकत नाही. पवार साहेबांचं आणि अमित शहा आणि मोदी साहेबांचं किती सख्य आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. फक्त त्या इंडिया आघाडीमध्ये आपली अवस्था काय राहील, आणि आपल्या आतापर्यंतची जी ध्येय धोरणं, पुरोगामी, लोकशाही वगैरे वगैरे, हे सगळं ते पवार साहेबांचं आहे. त्यामुळे ते थोडं थांबतील, निवृत्ती घेणार नाहीत. परंतु सुप्रियाताई सुद्धा आता शांत आहेत, आपण ते बघतोयच. सुप्रियाताई आणि अजितदादा एकच आहेत, आता एक आलेलेच आहेत. ते महापालिका निवडणुका 16 तारखेला निकाल जसे जाहीर होतील तसं महायुतीचे नेते एकत्र बसतील. एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवाभाऊ या सगळ्यांना घेऊन बसतील. कारण देवाभाऊंना या सगळ्या घटना गोष्टी माहिती आहेत. अमित शहांची देवाभाऊंची चर्चा झाल्याशिवाय काही होत नाही. आणि हे सगळं घडलेलं आहे. वरती दिल्लीतनं सगळं राजकारण शिजलेलं आहे. आणि अजितदादांचे दिवस तसे आता चांगलेच म्हणावे लागतील, कारण पवार साहेबांनी ते एकत्र येणं, घड्याळ एकच चिन्ह व्हायला सुद्धा आता काही अडचण येईल अशी परिस्थिती दिसते. एकंदर आता एकत्र येतील ते, आणि चिन्ह सुद्धा एकच राहील त्यांचं. आता म्हणतात तुतारी आणि घड्याळ एकत्र नांदेल, पण नांदण्यापेक्षा सुद्धा सुप्रियाताई तिथं आहेत ना. सुप्रियाताईंचा शपथविधी हा ठरलेला असणारच आहे. आणि अशी गणितं सगळी घडल्यानंतर हे आत्ताचे आरोप प्रत्यारोप हे सगळे मांडीला लावून बसतील उद्या, आणि सगळं परत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी दोघांचेही, काका पुतण्यांचा पक्ष, एकनाथ शिंदे यांचं मिळून सगळीकडं आपल्याला बहुमतात सगळीकडं कसे महापालिका ताब्यात होतील, महापौर होतील, हे सगळं बघतील. मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं हेच केलेलं आहे. कारण अमित शहा आणि मोदी साहेबांना हे दोन्ही आर्थिक राजकारण जे महत्त्वाचं आहे, आर्थिक राजधानी जी आहे मुंबई, ही पाहिजेलच आहे. त्याच्यासाठी तिथंही त्यांनी एकनाथ शिंदेना बरोबर त्यांनी जवळ घेतलेलं आहे. एकनाथ शिंदे आता अजितदादांना स्वतंत्र का लढवायला लावलं, तर ते मतविभागणी, काँग्रेसला झटका द्यायचा, या पद्धतीनं त्यांनी राजकारण केलेलं आहे. आणि मतं खाण्यासाठी त्यांची हे सगळं गणितं बसवली. महाविकास आघाडीला बाजूला टाकलं त्यांनी, आणि त्याच्यातलं फक्त शरद पवारनं आपलंसं केलं, काका पुतण्या एकत्र केलं, त्यांचं मिलन घडवून आणलं. याच्या मागं सुद्धा अमित शहा देशाचे गृहमंत्री, त्यांचं राजकारण, त्यांचा मुत्सदीपणा, त्यांची कूटनीती हे आहे. आणि त्याच्यामध्ये देवाभाऊ पण आहे. देवाभाऊंना माहीत नाही असं काहीही नाही. त्यामुळे ते सुद्धा फार मोठं काय आक्रमक बोलतात का अजितदादांच्याबद्दल? अजिबात नाही, बोलणारही नाही. चंद्रकांत दादांनी सुद्धा तसे आरोप केले, पण आमच्याकडे ग्रहखाता आहे, आमच्याकडे मुख्यमंत्री पद आहे वगैरे, एवढं बोलून ते झालंय. पण ते काही त्याच्यातनं फार मोठं होईल, घडेल, आणि ते भाजपाला सोडून जाणार वगैरे, हे सगळं खोटं आहे. अमित शहा याच्या मागं,
शहांचं सगळं राजकारण याच्यामध्ये दिसतंय. लवकरच 16 तारखेनंतर राजकारण हे बघण्यासारखं असेल आणि काका पुतण्या कसे एकत्र येतात आणि शरद पवारांची भूमिका कशी राहती आणि सुप्रियाताई ज्या आता शांत आहेत त्या लगेच बोलायला चालू करतील आणि दादांची भूमिका तेवढी जाहीर व्हायची आहे ती झाल्यानंतर त्याही बोलायला लागतील आणि राजकारण मात्र वेगळ्या पद्धतीनं जाईल असंच आत्ताचं चित्र आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.